सध्याच्या समाजामध्ये खरंच ही खूप म्हणजे सिरियस बाब आहे की मुलींचं असं हे मॅनिप्युलेशन केलं जातं. कसं केलं जातं ते कळत नाही, पण हळूहळू स्लो पॉयझनिंग सारखं ते होतं आहे हे मात्र नक्की. एखाद्या मुलाला जर शारीरिक आकर्षणच मुलीबद्दल आहे तर तो त्यातनं तिच्यावरती सेक्शुअल अब्यूज करेल किंवा बलात्कारासारख्या घटना घडतील. पोलीसवाले से ना दोस्ती अच्छी ना दुश्मनी अच्छी. की पोलीस हे समाजाच्या संरक्षणासाठी आहे. त्यातल्या त्यात महिलांची सुरक्षितता ही शासनाच्या दृष्टिकोनातून अतिशय संवेदनशील बाब असल्यामुळे पोलीस सुद्धा या घटनांकडे किंवा या मदतीकडे अतिशय संवेदनशीलपणे पाहतात. जर पोलीस स्टेशन मध्ये गेल्यानंतर तुम्हाला जर वाईट ट्रीटमेंट मिळाली तर अशा काही सिस्टीम्स आता इथे केलेल्या आहेत की इमिजिएटली लगेच तुम्ही त्या पोलिसांची तिथे तक्रार करू शकता. म्हणजे टोमणे मारणं, तुझ्या माहेरच्यांनी तुझ्या आईवडिलांनी हेच शिकवलं का, तुझे हेच संस्कार आहेत, असं बोलणं हे सुद्धा डोमेस्टिक व्हायलन्सच आहे. रेप केसेस ज्या आहेत तर बऱ्याचशा रेप केसेस या पोलिसांकडे नोंदवल्या जात नाहीत. अभिमानाने हे आपण सांगितलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये तसं महिलांसाठी खूप सुरक्षित वातावरण आहे. स्वतःच्या सेफ्टीसाठी मिरची पूड किंवा एखादा स्प्रे जो आहे तर तो जवळ तुम्ही ठेवला पाहिजे. तर डरमध्ये पहिल्यांदा मला वाटतं कुठेतरी तरुणांच्या मनामध्ये ही संकल्पना वाढीला लागली की जर ती माझी प्रेयसी माझी होत नसेल तर मी तिला कोणाचीच होऊ देणार नाही. त्याच्यावरती त्यांचे फोटो मॉर्फ केले जातात आणि ते वेगवेगळ्या अश्लील वेबसाईट्सवरती टाकले जातात. किंवा तुमच्या माध्यमातून मी हे सगळ्यांना सांगू इच्छिते की तुम्ही तुमच्या म्हणून स्वतःच्या काही खाजगी गोष्टी आहेत तर त्या खाजगीच ठेवल्या पाहिजेत. त्याच्यामुळे आपल्याकडे सिस्टीममध्ये असा काय बदल करता येईल जेणेकरून गुन्हा करताना 10 वेळा विचार करेल. आता माझ्या ह्याच्यातली एक अगदी माइलस्टोन केस मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छिते. नमस्कार, सॅसी सखीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. वुमेन एम्पॉवरमेंट ही आता कन्सेप्ट नाही तर एक रियालिटी आहे. आज भारतात महिला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत, पण प्रगतीच्या या पार्श्वभूमीवर सुद्धा विमेन्स सेफ्टी म्हणजेच महिलांच्या सुरक्षिततेबाबतीत अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. आणि अशाच काही प्रश्नांवर चर्चा करायला आज आपल्यासोबत आहेत सहाय्यक पोलीस आयुक्त उज्ज्वल वैद्य, who works in State Intelligence Department, मुंबई. So welcome to the सासी सखी उज्ज्वल. पहिला प्रश्न माझा आहे की पॅरेंट्सला खूप चिंता लागलेली असते एका गोष्टीची, ते म्हणजे तरुण मुलींचे आंतरधर्मीय प्रेम प्रकरणं जे असतात. म्हणजे बऱ्याचशा प्रकरणांमध्ये ना मुलींना इंटेन्शनली त्या जाळ्यात ओढल्या जातं आणि त्यांना इमोशनली मॅनिप्युलेट केलं जातं आणि त्याचं पुढे काय होतं हे आपण केरला स्टोरीज सारख्या मूवीजमध्ये बघितलं आहे. तर हे इमोशनल मॅनिप्युलेशन किती सिरियस थ्रेट आहे? खूप सिरियस आहे आणि आत्ताच्या ह्या समाजामधला हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे मुलींच्या बाबतीमधला. तसं तर आपण मुलांच्या बाबतीमध्ये सुद्धा म्हणू शकतो, पण आज आपण मुलींच्या बाबतीमध्ये बोलतोय म्हणून त्या संदर्भामध्ये चर्चा करू आपण. हे जे इमोशनल मॅनिप्युलेशन होतं त्याला कारण आहे घरचं बॅकग्राऊंड. पूर्वी एकत्रित कुटुंब पद्धती असायची, घरामध्ये मावशा काक्या हे अनेक सदस्य असायचे आणि मुलगी जी आहे ती घरातल्या सदस्यांबरोबर आपल्या काही म्हणजे आनंद आहे, दुःख आहे ते शेअर करायची आणि त्यामुळे तिला घरामधूनच तो सपोर्ट मिळायचा आणि ती फॅमिली हीच एक अनुभवाची युनिव्हर्सिटी असायची. त्यामुळे दुःख आनंद हे कसं मॅनेज करायचं हे त्या म्हणजे फॅमिलीमधूनच शिकायला मिळायचं. पण आता आपण बघतो की धावतं जग आहे, आईवडील दोघंही नोकरीला बाहेर गेलेले असतात, त्यामुळे मुलांना क्वालिटी टाइम जो आईवडिलांना द्यायचा असतो तो मिळत नाही आणि त्यामुळे मुलांच्या मनामधल्या ह्या ज्या काही भावना आहेत किंवा जे त्यांना विचार शेअर करायचे असतात तर त्यांना तो प्लॅटफॉर्म मिळत नाही आणि तो प्लॅटफॉर्म न मिळाल्या कारणामुळं तो कुठेतरी बाहेर तर आधार जे आहेत ते मुली शोधत असतात. मग हा आधार कशाच्या माध्यमातून शोधतात तर काही फेसबुक आहे, ट्विटर आहे, सोशल मीडियावरचे अनेक प्लॅटफॉर्म्स आहेत, तर त्या दृष्टिकोनातून त्यांचे विचार तिथे ते व्यक्त करतात. आणि तुम्हाला माहिती आहे की सोशल मीडिया हे म्हणजे एक आपण म्हणतो ना एक स्पाय कॅमेरासारखं आहे. म्हणजे ते त्यांच्या शिकारी जे आहेत तर ते त्यांच्या ह्या शिकारीच्या शोधात असतात की असं कुठं शिकार आपल्याला मिळतो आहे का की जे इमोशनली एकदम इम्बॅलन्स आहे आणि त्याचा गैरफायदा त्यांना घेता येईल. तर जे काही तुम्ही असं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती किंवा शाळा कॉलेजेसच्या कॅम्पसमध्ये तुम्ही जेव्हा असं गप्पा मारता किंवा त्यातनं दाखवून देता की अरे नाही मला कोणाच्या तरी आधाराची गरज आहे आणि त्याच गोष्टीचा अगदी न कळतपणे गैरफायदा घेतला जातो आणि मुलींना आधार देतो आहोत आपण असं भासवून त्यांना त्या जाळ्यामध्ये ओढलं जातं. मग हे जाळं मैत्रीचं असेल, प्रेमाचं असेल, ज्या वयाच्या मुली आहेत
त्या वयानुसार ह्या समस्या ज्या आहेत तर त्या कमी जास्त प्रमाणामध्ये उद्भवतात. याला कुठल्या जातीचं किंवा धर्माचं असं आपण म्हणजे त्या तेवढ्याच दायऱ्यामध्ये आपण ठेवू शकत नाही. पण असं हे घडतं आणि ह्याला कारण जे आहे तर हे इमोशनल जो आधार मुली शोधत असतात त्याच्यासाठी म्हणून, त्याचा गैरफायदा घेण्यासाठी म्हणून या मुलींना हेरलं जातं. मग याच्यातून पुढे अनेक गोष्टी घडतात. फॉर एक्झाम्पल म्हणजे एखाद्या मुलाला जर शारीरिक आकर्षणच मुलीबद्दल आहे तर तो त्यातनं तिच्यावरती सेक्शुअल अब्यूज करेल किंवा बलात्कारासारख्या घटना घडतील, त्यातनं तिचा गैरफायदा घेईल आणि नंतर तो सोडून देईल. याला काही टोळ्या जर त्याच्याबरोबर जमा झालेल्या असतील तर त्या मुलीला कुठेतरी बाहेर म्हणजे वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त करणं, तिला कुठेतरी नेऊन विकणं, ह्युमन ट्रॅफिकिंग सारख्या गोष्टी ज्या आहेत तर त्या पण त्याच्यामधून केल्या जातात. आणि नंतर अनेक घटना ज्या आहेत तर त्यामधनं घडत जातात ज्यातून मुलीचं आयुष्य जे आहे तर ते उद्ध्वस्त होतं. मग मुलीला सुद्धा स्वतःला हे कळत नाही की आपण कसं ह्या जाळ्यामध्ये ओढलं गेलो आणि आपण आता कितपत खोल गुंतत गेलेलो आहोत. आणि मग ती घाबरून म्हणजे घरी सांगायचं की नाही या विवंचनेमधून अजून त्या गर्तेमध्ये गुंतत जाते आणि त्यातून अनेक समस्या पुढे पुढे निर्माण होत राहतात. त्यामुळं सध्याच्या समाजामध्ये खरंच ही खूप म्हणजे सिरियस बाब आहे की मुलींचं असं हे मॅनिप्युलेशन केलं जातं. कसं केलं जातं ते कळत नाही, पण हळूहळू स्लो पॉयझनिंग सारखं ते होतं आहे हे मात्र नक्की. आणि अशा याच्यात गुन्हेगार ऑब्व्हियसली स्वतःची ओरिजिनल आयडेंटिटी तर दाखवणार नाही, तर ते हाईड करतात. आणि कदाचित जसं तुम्ही म्हणालात की त्याच्यातनं बाहेर कसं निघायचं ते मुलींना कळत नाही, त्या अजून त्या गुंत्यात धसतच जातात. तर कुठल्या प्रकारचे अजून असे थ्रेट्स आहेत, इश्यूज मुली फेस करतात? आता हा झाला एक जिथे स्वतः तो मित्र म्हणून समोर आलेला आहे. कधी कधी पडद्यामागे तो मित्र आहे का मैत्रीण आहे हे कळत नाही. जसं सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आपण बघितलेलं आहे, अनेक प्रकारे तुमच्या मैत्रीसाठी प्रस्ताव पाठवले जातात सोशल मीडियामधून. तिथं माहिती नसतं आपल्याला की समोरचा मुलगा आहे की मुलगी आहे. जर तुम्ही मुलगी आहात तर तुम्हाला तो मुलगा आहे असं भासवून तुमच्याशी मैत्री करतो. तो कुठल्या वयाचा आहे हेही माहिती नसतं. कधी कधी खूप वयस्कर माणसं असतात ती अगदी कमी वयाचं त्यांचं प्रोफाईल बनवतात आणि तिथून तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली जाते आणि तिला त्या मैत्रीच्या आधी आणि मग नंतर प्रेमाच्या जाळ्यामध्ये गुंतवलं जातं. तर अशा प्रकारे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरनं पण ती जाईल, कधी प्रत्यक्ष ओळख होईल, त्यातून सुद्धा ती या ह्याच्यामधून गुंतली जाणार आहे. कधी कॉर्पोरेट ऑफिसमध्ये मित्र तयार होतात, त्या मैत्रीच्या माध्यमातून वेगवेगळ्या त्यांच्या ज्या पार्ट्या असतात त्यातनं त्यांची ओळख होते. तिथे सुद्धा मग असं कोणीतरी अनाहूतपणे जीवनामध्ये येतं आणि त्याच्याबरोबर मैत्री निर्माण होते. मग त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये होतं. आता अलीकडे आपण असं बघतो लिव्हिंग रिलेशनशिप हा एक वेगळा पॅटर्न समाजामध्ये आहे. त्यामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला मुली शरीराची आणि मनाची तात्पुरती गरज भागवण्यासाठी म्हणून सुद्धा लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये राहतात आणि त्यातूनही अनेक समस्या या प्रकारच्या निर्माण होतात. मग ते रिलेशन तुमचं त्याचं हॅपी एंडिंग झालं तर ठीक आहे, पण तिथं दोघांच्याही मनामध्ये जर कुठेतरी रिव्हेंज भावना निर्माण झाली की तिला दुसरा मित्र मिळाला आहे आणि त्याला दुसरी मैत्रीण मिळाली आहे, तर त्या बदल्याच्या भावनेमधून पुन्हा आणखी वेगळ्या गुन्हेगारीच्या प्रक्रिया ज्या आहेत त्या घडतात आणि अनेक गुन्हे त्यातून सुद्धा घडलेले आम्ही पाहिलेले आहेत. अशा ट्रॅपमध्ये अडकू नये यासाठी मुलींनी काय प्रिकॉशन्स घ्यायला हवेत? मग सगळ्यात महत्वाची प्रिकॉशन म्हणजे मुलींनी आपल्या आईवडिलांना आपले मित्र मानलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं आहे की ज्याही गोष्टी तिच्या आयुष्यामध्ये घडतात त्या प्रत्येक गोष्टीची कल्पना तिनं तिच्या आईवडिलांना दिली पाहिजे. आज आपल्या आयुष्यामध्ये काय घडलेलं आहे, काही चांगलं असेल किंवा वाईट असेल, जेणेकरून त्या दोघांमध्ये कम्युनिकेशन गॅप राहणार नाही. संवाद जो आहे तर तो कंटिन्यू घडणार आहे आणि त्यातून एखादी समस्या किंवा तिच्या आयुष्यामध्ये जर खरंच काही वाईट घडलं असेल तर आई वडील म्हणून तिला एक त्यांचा आधार मिळणार आहे किंवा त्यांच्या अनुभवाच्या जोरावरती त्या समस्येतनं तिला कसं बाहेर काढलं जाईल याच्यासाठी म्हणून आई वडील प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं आहे की तिनं आई वडिलांपासून कुठलीही गोष्ट लपवली नाही पाहिजे. दुसरं, तुमचे जे काही म्हणजे शाळा कॉलेजेसमध्ये तुम्ही जात असाल तर तिथे काही तुमचे टीचर्स असतात, प्रोफेसर्स असतात, तर त्यांच्याबरोबर सुद्धा तुम्ही तेवढंच मैत्रीपूर्ण नातं जे आहे ते जपलं पाहिजे. प्रोफेसर्सनी किंवा टीचर्सनी सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांबरोबर तसा संवाद साधला पाहिजे, जेणेकरून त्यांना त्यांच्याबद्दल एक आत्मीयता वाटली पाहिजे किंवा एक विश्वासूपणा वाटला पाहिजे की आपण आपल्या टीचर्सना, आपल्या शिक्षकांना जर हे आपले समस्या आपले हे प्रॉब्लेम जर सांगितले तर ते नक्की आपल्याला यातून काहीतरी मदत करतील बाहेर पडण्यासाठी. तिसरी गोष्ट आहे तुमचे मित्रमैत्रिणी. संगत ही खूप महत्वाची आहे. तर मित्रमैत्रिणी असे असले पाहिजेत की जे आपल्या आयुष्याला दिशा देणारे आहेत, ना की आपलं आयुष्य विध्वंसाकडे घेऊन जाणारे असतील. तर असे मित्रमैत्रीण आपण केले पाहिजेत की ज्याच्यापासून आपल्या आयुष्याला प्रेरणा मिळेल. या सर्व गोष्टी जर मुली
करत असतील तर त्यातून होणार काय आहे की एखादी गोष्ट खरंच वाईट घडली तर आता आम्ही जे बघतो म्हणजे बरेच गुन्हे आम्ही जेव्हा तपासतो तेव्हा असं लक्षात येतं की मुलगी कुठेतरी चुकलेली असते पण चुकल्यानंतर ती खूप घाबरते की आता ही जर चूक आपली पकडली गेली किंवा घरी जर कळालं तर आपण काही ह्याच्यातून वाचणार नाही किंवा समाज काय म्हणेल, समाजाची भीती तिच्या मनामध्ये असते. आईवडिलांना कळालं तर आईवडील काय करतील किंवा मग कॉलेजमध्ये कळालं तर कॉलेजमधून आपल्याला काढून टाकतील, मित्रमैत्रिणी आपल्याशी संवाद साधणार नाही. या सगळ्या गोष्टींची भीती जी आहे ती तिच्या मनामध्ये आल्यामुळे ती काय करते की ह्या सगळ्या गोष्टी लपवत जाते आणि याच तिच्या लपवण्याचा गैरफायदा जो आहे तर तो समोरचा व्यक्ती घेत राहतो आणि तिला ब्लॅकमेल करत राहतो की तू जर हे कोणाला सांगितलं असतं काय त्याच्याकडे तिचे फोटो असतील, काही व्हिडिओज असतील, आणखी काही तिचे चार्ट असतील किंवा काही त्यांच्या प्रायव्हेट गोष्टी असतील तर ते लीक करू किंवा मी समाजामध्ये पसरवेल, बदनामी करेल अशी भीती तो तिला दाखवत राहतो आणि ती आणखी त्या खाईमध्ये लोटत राहते आणि त्याच्यातून अजून जास्त समस्या निर्माण होते. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं आहे की स्वतःला जर ह्या सर्व गोष्टींपासून आपल्याला वाचवायचं असेल किंवा लांब ठेवायचं असेल तर आपल्या घरच्यांशी, आपल्या मित्रमैत्रिणींशी, आपल्या शिक्षकांशी आपला मैत्रीपूर्ण संवाद असला पाहिजे आणि कुठलीही गोष्ट आपण घरच्यांपासून लपवली नाही पाहिजे. जर कधी असं वाटलंच तर पोलिसांकडे पण आपण गेलं पाहिजे. सगळ्यात महत्वाची ही गोष्ट आहे की पोलीस हे समाजाच्या संरक्षणासाठी आहे. त्यातल्या त्यात महिलांची सुरक्षितता ही शासनाच्या दृष्टिकोनातून अतिशय संवेदनशील बाब असल्यामुळे पोलीस सुद्धा या घटनांकडे किंवा या मदतीकडे अतिशय संवेदनशीलपणे पाहतात. त्यामुळे अनेक वुमन हेल्पलाईन आहेत, महिलांच्यासाठीच्या हेल्पलाईन नंबर्स आहेत, त्याच्यावरती सुद्धा तुम्ही लागलीच संपर्क करू शकता. जर अशी काही इमर्जन्सी तुम्हाला आलेली आहे तर त्यावेळेला तुम्हाला त्या हेल्पलाईनच्या द्वारे सुद्धा मदत मिळू शकते. सो ही वुमेन्स हेल्पलाईन नंबर जो आहे तर तिथे कॉल केल्यानंतर नेमकं काय होतं, म्हणजे किती वेळात मदत मिळू शकते किंवा एक्झॅक्टली हाऊ इट वर्क्स? बऱ्याचशा महिलांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या हेल्पलाईन नंबर आहेत. अगदी म्हणजे प्रसिद्ध आणि सगळ्यांना माहीत असलेली हेल्पलाईन क्रमांक आहे 112, डायल 112. तर ती बऱ्याच म्हणजे अजून पण डिपार्टमेंटसाठी आहे. पॅनिक मेसेज जे आहे तर ते सुद्धा याच प्रकारामध्ये मोडतात. तर ज्या वेळेला तुम्ही अशा प्रकारे हेल्पलाईनवरती तुम्ही कॉल करता तर तुमची अडचण बघून तुम्ही कुठल्या एरियामध्ये इंटरनेटच्या माध्यमातून, तुमच्या जीपीएस लोकेशनच्या माध्यमातून तुम्ही ज्या एरियामध्ये आहात त्या एरियामधल्या पोलीस स्टेशनमधनं तुम्हाला मदत जी आहे तर ती पुरवली जाते. तर हे सर्व इंटरनेटवरती म्हणजे डिपेंड आहे. आणि जे व्हेकल तुम्हाला मदतीसाठी म्हणून पाठवलं जातं तर त्याला सुद्धा जीपीएस सिस्टीम बसवलेली असते. त्यामुळे तो व्हेकल तुमच्यापर्यंत पोहोचतं आहे का की अजून दुसरीकडे कुठे चाललेलं आहे, किती वेळात पोहोचतं आहे, याच्यावरती सुद्धा पोलिसांकडून मॉनिटरिंग जे आहे तर ते केलं जातं. त्यामुळे अगदी कमीत कमी वेळेमध्ये तुम्हाला तिथं असिस्टन्स मिळाला पाहिजे याच्यासाठी म्हणून प्रयत्न केला जातो. तर या वुमन हेल्पलाईन म्हणा किंवा आणखी हेल्पलाईन्स आहेत, चाइल्ड हेल्पलाईन वगैरे आहेत, तर त्याचंही टेक्निक हे सेम अशाच प्रकारचं आहे. आणि तुम्ही पॅनिक मेसेज बद्दल बोललात, ते काय म्हणजे कॉलच असतो तो? कॉलच असतो किंवा पॅनिक मेसेज जो आहे तो त्या डायल नंबरवरती तुम्हाला तो पाठवायचा असतो. अच्छा. आणि मग त्यातनं ते तुम्हाला म्हणजे लक्षात येते की काहीतरी तुम्ही अडचणीमध्ये आहात असं म्हणून. म्हणजे तुम्हाला एखाद्या व्यक्तीने तुम्हाला आता पकडलेलं आहे, तुम्हाला आता काही बोलायला आणि फोन करायला वेळ नाही मिळत आहे, ते जस्ट तुम्ही तो पॅनिक मेसेज जर तुम्ही पाठवून दिला की लगेचच लक्षात येतं पोलिसांना की तुम्ही काहीतरी अडचणीमध्ये. आय जस्ट नोटीस कॅब्स मध्ये आजकाल ते बटन लागलेले असतात. अगदी बरोबर, अगदी बरोबर. कारण कधी आपल्याला सांगता येत नाही की आपल्याकडे तेवढा वेळ आहे की नाही आपण समोरच्याला सांगू की मी आता अशा अडचणीत आहे. तर अशा वेळेला तुम्ही बोलू शकत नाहीये फार काही, तर पटकन ते पॅनिक बटन दाबलं की तो मेसेज पोलिसांपर्यंत पोहोचतो आणि तिथून तुम्हाला मदत पुरवली जाते. आपण विमेन्स हेल्पलाईन बद्दल बोललो, पोलिसांची मदत घ्यायला पाहिजे, पण बऱ्याच वेळा काय होतं ना, महिला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कंप्लेंट फाईल करणे किंवा पोलिसांकडे जाणे ह्यासाठी घाबरतात समहाव. म्हणजे त्यासाठी वेगवेगळे रिझन्स असतील, कदाचित त्यांना माहिती नाही की तिकडनं कसा रिस्पॉन्स येईल किंवा बाकी जे काही ऐकलं असतं त्यावरून ते समहाव घाबरतात की पोलीस स्टेशनमध्ये जायला. तर हे तुम्ही याबद्दल काय सांगणार किंवा असं काय करता येईल जेणेकरून महिलांना पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कंप्लेंट करायला भीती वाटणार नाही? सर्वसामान्यांमध्ये काय धारणा असते ना, म्हणजे मूवीज मध्ये पण म्हणतात पोलीसवाले से ना दोस्ती अच्छी ना दुश्मनी अच्छी. खरं आहे, म्हणजे ज्या काही निगेटिव्ह गोष्टी आहेत त्या मलाही ऍक्सेप्ट कराव्या लागतील, पण हेही खरं आहे
की 1-2% असे काही पोलीस असतील की जे वागताना चुकले असतील, पण म्हणून मग अख्खं पोलीस खातं आपण त्यामुळे त्या नजरेतून बघू शकत नाही. प्रत्येकच ठिकाणी काही असे चांगले वाईट अपवाद असतात. तशामध्ये हा असा जो काही अनुभव कोणाला आला असेल तर तो एक आपण वाईट अपवादच समजूया. दुसरी गोष्ट, तुम्ही अगदी ॲज यू करेक्टली स्टेटेड की मूव्हीजमध्ये असे काही हे दाखवले जातात जनसामान्यांमध्ये, त्यामुळे ती एक वर्दीची एक भीती आहे की अरे नाही म्हणजे पिक्चर्समध्ये तर पोलीस असे रावडी दाखवले जातात, त्यामुळे ते खरंच तसे असतात का? तर अर्थात हे सगळंच काही खरं आहे असं काही नाही. पोलिसांची भीती सर्वसामान्य वाटणं हे अगदी साहजिक आहे, कारण सर्वसामान्य माणूस कधी पोलीस स्टेशनला जायच्या भानगडीत पडत नाही. अशी काही दुर्दैवी प्रसंग त्याच्यावरती आला तरच तो पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतो. पण मी म्हणजे सगळ्यांना इथं एवढं खात्रीपूर्ण सांगू शकते की अशी कुठलीही तुम्हाला पोलीस स्टेशनला जाताना भीती बाळगण्याची गरज नाही, कारण तुम्ही जेव्हाही 24/7 पोलीस स्टेशन हे चालू असतं. पोलीस हे तुमच्या मदतीसाठीच आहेत, पोलीस हे तुमचे मित्रच आहेत, किंबहुना तुमच्या मदतीसाठीच पोलिसांना शासनाने नेमलेलं आहे. जर पोलीस स्टेशन मध्ये गेल्यानंतर तुम्हाला जर वाईट ट्रीटमेंट मिळाली तर अशा काही सिस्टीम्स आता इथे केलेल्या आहेत की इमिजिएटली लगेच तुम्ही त्या पोलिसांची तिथे तक्रार करू शकता. म्हणजे आमचे वरिष्ठ अधिकारी आहेत, म्हणजे समजा PI लेवलच्या म्हणजे अधिकाऱ्यांनी तक्रार नाही घेतली तर तुम्ही ACPंकडे तक्रार करू शकता. ACPनी नाही तुमचं म्हणणं ऐकलं तर तुम्ही DCPंकडे करू शकता, नाहीतर तुम्ही CP सरांकडे तक्रार करू शकता, किंवा तुमच्याकडे ईमेल IDs आहेत, वेबसाईट पोलिसांच्या प्रत्येक कमिशनरेटच्या किंवा SP ऑफिसच्या वेबसाईट आहेत, त्या वेबसाईटवरती तुम्ही घरी बसल्या तुम्ही त्या तक्रार जी आहे तुमची तर तिथे मेन्शन करू शकता आणि त्याचा कॉग्निझन्स जो आहे तर तो घेतला जातो. त्यामुळं ही भीती बाळगणं चुकीचं आहे की मी पोलीस स्टेशनमध्ये कसं जाऊ, किंवा कोणीतरी मला पॉलिटिकल सपोर्टर असेल तरच मी पोलीस स्टेशनला जाईल, किंवा आणखी काही माल प्रॅक्टिसेस जर आहेत असे काही म्हणजे गोष्टी आहेत की त्या केल्याशिवाय पोलीस आपले तक्रार घेत नाहीत. तर हा एक समाजामध्ये पसरलेला तसा भ्रम आहे. प्रत्येक वेळेला असं काही करावंच लागेल असं काही गरजेचं नाही, किंवा कधीतरी चुकून माकून खात्यामध्ये एखाद्या अधिकारी अंमलदारांकडनं असं जर दुर्दैवी घडलं असेल तर तीच गोष्ट सगळीकडे लागू करून चालणार नाही. जर एकाने तक्रार नाही घेतली तर त्यांच्या विरुद्ध तक्रार करण्याच्या अनेक मार्ग आपल्याकडे उपलब्ध आहेत, आणि आजकाल इंटरनेटमुळे तुम्हाला हे सगळं घर बसल्या त्याची प्रत्येक गोष्टीची माहिती मिळू शकते. त्यामुळे महिलांनी अशी काही भीती बाळगण्याची गरज नाही. अनेक महिला तक्रार निवारण कक्ष वगैरे जे आहेत ते प्रत्येक कमिशनरेट एरियामध्ये किंवा SP ऑफिसच्या एरियामध्ये पण तिथे सुरू केलेले आहेत. तिथेही जाऊन तुम्ही तुमच्या तक्रारी ज्या आहेत तर त्या नोंदवू शकता. बाय पोस्ट तुम्ही तुमच्या तक्रारी देऊ शकता, बाय ईमेल तुम्ही तुमच्या तक्रारी देऊ शकता. म्हणजे अगदीच तुम्हाला जर पोलीस स्टेशनला जायची भीती वाटत असेल, भीती तर चुकीचीच आहे, पण अगदीच जर वाटत असेल तर तुम्ही याही माध्यमातून तक्रारी ज्या आहेत त्या देऊ शकता. थ्रेट्स फॉर वुमेन सेफ्टी जर आपण बघायला गेलो तर सगळ्यात आघाडीवर जो एक येतो तो असतो डोमेस्टिक व्हायलन्स. तर आणि रिसेंटली आपण न्यूजमध्ये एक केस चर्चेमध्ये होती आणि दुर्दैवाने त्या मुलीचा मृत्यूही झाला. तर डोमेस्टिक व्हायलन्स हा खरंच खूप गंभीर विषय आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? दुर्दैवाने आपल्याला हो म्हणायला लागेल की अजूनही डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसेस ज्या आहेत तर त्या होत आहेत. सुरुवातीला आपण डोमेस्टिक व्हायलन्स म्हणजे काय, तर जेव्हा घरामधील एखादी स्त्री असेल, मग ती बायको असेल, आई असेल, वहिनी असेल, बहीण असेल, किंवा लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये राहणारी महिला पार्टनर असेल, या सगळ्यांसाठी जर तिच्यावरती शारीरिक, मानसिक, आर्थिक, लैंगिक अत्याचार केले जात असतील, म्हणजे फिजिकलीच नाही तर शब्दाने सुद्धा जर तिला दुखावलं जात असेल तर तेव्हा तो डोमेस्टिक व्हायलन्स असं समजला जातो. आणि या डोमेस्टिक व्हायलन्सपासून तिच्या हक्कांची स्वतःचे जे तिचे हक्क आहेत तिचं रक्षण व्हावं ह्याच्यासाठी म्हणून 2005 साली हा ऍक्ट जो आहे तर तो आणला गेलेला आहे. तर ही तक्रार ती पोलीस स्टेशनच्या पोलीस ऑफिसर्सकडे करू शकते, किंवा प्रोटेक्शन ऑफिसर्स नेमलेले आहेत त्यांच्याकडे ती ही तक्रार जी आहे तर ती देऊ शकते. पण ह्याच्यासाठी स्वतः ॲग्रीवूड पर्सन जे आहे, म्हणजे जिला हा त्रास होतो आहे, तिनं ही तक्रार जी आहे तर ती दिली पाहिजे. किंवा जर शेजारी पाजारी कोणी बघितलं असेल की बाबा ह्या व्यक्तीला, म्हणजे ह्या स्त्रीला, ह्या घरातल्या मारहाण होते किंवा तिला अशी वाईट ट्रीटमेंट दिली जाते, तिला खूप बोलून तिचं मानसिक खच्चीकरण केलं जातंय, तर ते सुद्धा पोलिसांना ही माहिती सांगू शकतात की ह्या घरामध्ये ह्या स्त्रीच्या बाबतीमध्ये हे असं घडतं आहे. तर त्यानंतर रेग्युलर आपल्या कोर्ट केसेसप्रमाणे त्याची प्रोसिजर जी आहे तर ती चालली जाते आणि त्याच्यामध्ये
त्या महिलांचे जे काही हक्क आहेत जे हिरावून घेतले जात आहेत. म्हणजे काही घरामध्ये महिलांना घरातून बाहेर जायला बंदी आहे, तिला अगदी घरामध्ये कोंडल्यासारखी परिस्थिती असते, तिला नीट जेवायला देत नाहीत, किंवा सतत टोमणे मारणं, तुझ्या माहेरच्यांनी तुझ्या आईवडिलांनी हेच शिकवलं का, तू असंच केलं म्हणजे तुझ्या आईवडिलांनीच हे शिकवलेलं आहे, तुझे हेच संस्कार आहेत, असं बोलणं हे सुद्धा डोमेस्टिक व्हायलन्सच आहे. तर या प्रकारच्या ज्या काही तिला त्रास होत असेल किंवा तिला खर्चाला अजिबातच पैसे न देणं, तिच्या स्वतःच्या शारीरिक काही गरजा आहेत त्याच्यासाठी सुद्धा पैसे न देणं, तर अशा प्रकारचा अन्याय जर कुठे केला जात असेल तर ती महिला स्वतः याची तक्रार जी आहे तर ती पोलिसांकडे करू शकते. मग यातून कोर्ट जे आहे ते तिला मग राहण्यासाठी घर द्यावं किंवा तिला मेंटेनन्स द्यावा, किंवा त्या व्यक्तीने म्हणजे तिच्या सासरच्यांनी किंवा नवऱ्यानी तिला असं वाईट शब्दांनी बोलू नये ह्याच्यासाठी म्हणून त्यांना समज दिली जाते, मेंटेनन्सच्या ऑर्डर दिले जातात, वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये रिलीफ आहेत, तर ते रिलीफ कोर्टाकडून त्या स्त्रीला दिले जातात. आणि असं नाही की फक्त विक्टिम्सनेच जाऊन कंप्लेंट करायची, नेबर्सने बघितलं असेल तर ते पण करू शकतात, और फॅमिली मेंबर्स कोणाला माहिती असेल तर त्यांनी कंप्लेंट करण्यापेक्षा ते फक्त माहिती देऊ शकतात. पण जे अग्रीवड पर्सन आहे तिने स्वतःच ती तक्रार दाखल केली पाहिजे. अच्छा. आणि म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्स कुड बी म्हणजे शाब्दिक पण असू शकतो, नॉट नेसेसरीली. अगदी म्हणजे शब्दांनी केलेला मारा जो आहे तर तो सुद्धा डोमेस्टिक व्हायलन्समध्ये येतो. म्हणजे तिच्या चारित्र्याचं हनन केलं जातं. म्हणजे असं की तू अशाच चालीची आहेस किंवा तुझं अमुक एका व्यक्तीबरोबर असंच म्हणजे नातं आहे, की असं तिला सतत बोलणं, तिला घालून पाडून बोलणं सगळ्यांनी आणि तिच्यावर संशय घेणं विनाकारण, तर हा सुद्धा डोमेस्टिक व्हायलन्सचाच भाग आहे. आणि डोमेस्टिक व्हायलन्सच्या खालोखाल नेक्स्ट सेफ्टी थ्रेट आहे रेप केसेस. आणि भारतात अजूनही अंडर रिपोर्टिंगच होतं, तर त्यामागचं कारण किंवा त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे बदनामीची भीती. हे एक सगळ्यात मोठं कारण आहे की रेप केसेस ज्या आहेत तर बऱ्याचशा रेप केसेस या पोलिसांकडे नोंदवल्या जात नाहीत. ज्या काही महत्वाच्या ज्या आहेत म्हणजे ज्यांच्या त्यातल्या तक्रारदार महिलेचं आपण खरं तर अभिनंदनच केलं पाहिजे की ती निडरपणे पोलिसांपर्यंत पोहोचली आणि झालेल्या अन्यायाविरुद्ध तिने तिथे दाद मागितलेली आहे. तर अशा अनेक म्हणजे हे आहेत. कधी कधी मुली मायनर असतात, म्हणजे त्यांना तक्रार कशी करायची हेच कळत नाही, पण त्यांच्यावरती अत्याचार तर झालेला असतो. मग त्या केसेसमध्ये आई वडील घाबरतात की बाबा नको, मुलीचं अजून पुढचं व्हायचं जायचं आहे आणि मग केस आपण जर दाखल केली तर तिची बदनामी होईल समाजामध्ये, पुन्हा नंतर तिचं लग्न होणार नाही किंवा तिला कोणी स्वीकारणार नाही, किंवा रेप करणारा माणूस जर कुठल्या वजनदार म्हणजे कुटुंबातील असेल, त्याचं आर्थिक बॅकग्राऊंड किंवा पॉलिटिकल बॅकग्राऊंड जर खूप स्ट्रॉंग असेल तर त्यांची पण भीती आई वडिलांना असते की आपण जर ह्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली तर उद्या हे आपल्याला अजून काहीतरी जीवानीशी ठार मारतील किंवा मुलीला आणखी काहीतरी करतील, आणि त्याही भीतीपोटी ती तक्रार जी आहे तर ती नोंदवली जात नाही. आणि काही लोकांना अजूनही आपण म्हणजे खेदाने असं मी म्हणू इच्छिते की हा गुन्हा आहे आणि ह्याच्याविरुद्ध आपण दाद मागितली पाहिजे हेच काही जणांना अजून माहिती नाही. म्हणजे ती एक आपण म्हणतो ना कायद्याच्या बाबतीमधली एक म्हणजे निरक्षरताच आहे की हे माहितीच नसल्यामुळे ते पोलिसांपर्यंत पोहोचतच नाहीत. तर अशी अनेक कारणं जी आहेत तर ती याच्या बाबतीमध्ये आहेत आणि त्यामुळे रेपच्या बऱ्याचशा केसेस ज्या आहेत तर त्या पोलीस स्टेशनला नोंदवल्या जात नाहीत. बऱ्याच वेळा आपल्याकडे ना गुन्हेगार गुन्हा करून मोकळा फिरत असतो किंवा केस जरी फाईल झाली तरी त्याचा रिझल्ट यायला बराच वेळ लागतो. त्याच्यामुळे आपल्याकडे सिस्टीममध्ये असा काय बदल करता येईल जेणेकरून गुन्हा करताना 10 वेळा विचार करेल की याचे कॉन्सिक्वेन्सेस काय होऊ शकतात? अर्थात हा प्रश्न तसा फार गंभीर आहे आणि खूप साऱ्या प्रोसेसेस ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत. म्हणजे फक्त एकाच डिपार्टमेंटमध्ये सुधारणा करावी आणि मग इकडे लगेचच हे सगळं सुधारेल असं नाही. सगळ्यात महत्त्वाचा लोड जो आहे तो आपल्या न्याय यंत्रणेवरती आहे, कोर्टाच्या सिस्टीमवरती आहे. 30-30 करोड केसेस आपण बघितलेल्या आहेत की त्या पेंडिंग आहेत आणि त्यामुळे कुठेतरी गुन्हेगाराला तो वेळ मिळतो की म्हणजे त्याला म्हणजे गुन्हा केल्यापासून ते सजा सुनावण्यापर्यंत बराचसा वेळ मध्ये गेलेला असतो आणि त्यामुळं तो त्याचं जीवन बऱ्यापैकी तो उपभोगून घेतो. म्हणजे वर्षानुवर्ष त्या केसेस. अगदी बरोबर आहे. तर त्यामुळे त्याला त्याचं जीवन उपभोगायला मिळतं म्हणून त्याचं गांभीर्य त्याला काही नसतं की आपण हा गुन्हा केलेला आहे असं म्हणून. आणि दुसरी गोष्ट आपली न्याय यंत्रणा अशी आहे की ज्याच्यामध्ये प्रत्येक गुन्हेगाराला बेल म्हणजे जामीन मिळणं हा त्याचा हक्क आहे. त्यामुळे पोलिसांनी जरी एखाद्यावरती गुन्हा दाखल केला तरी त्याला काही सर्टन लिमिट नंतर जामीन हा मिळणारच आहे.
मग बऱ्याच वेळेला लोकांच्या मनामध्ये अशी भावना असती की अरे नाही पोलिसांनी म्हणजे तपास नीट नाही केला आणि त्याला लगेच जामीन मिळाला असं. तर हा अँगल थोडासा म्हणजे मी इथं म्हणते की लोकांनी तो सुधारला पाहिजे, कारण त्याला न्याय यंत्रणेने दिलेला तो अधिकार आहे. त्यामुळे आपण खूप काळ एखाद्या व्यक्तीला आपण तुरुंगामध्ये डांबून ठेवू शकत नाही. जोपर्यंत त्याच्यावरती साक्षी पुरावे होत नाही, तो आरोप सिद्ध होत नाही, तोपर्यंत आपण पुन्हा त्याला जेलमध्ये घालू शकत नाही. तर बऱ्याच वेळेला हीच नाराजी लोकांच्या मध्ये असते की आरोपी जामिनावरती सुटला कसा. तर तो त्याचा अधिकार आहे आणि त्यामुळे त्या कायद्याच्या साकोरीमध्ये राहूनच त्याला ती बेल जी आहे तर ती दिलेली असते. तर हाही विचार जो आहे तर तो लोकांनी केला पाहिजे. अर्थात हे म्हणणं तुमचं बरोबर आहे की त्या गुन्हेगाराला तो वचक असला पाहिजे, पण काही कारणांमुळे आपली लोकसंख्या इतकी आहे आणि त्याच्यानंतर कोर्टामध्ये प्रलंबित असलेल्या केसेसची संख्या इतकी आहे, त्यामुळे नाईलाजाने न्याय यंत्रणेवरती पण तेवढा ताण आलेला आहे. म्हणजे भले इच्छा असेल तरी सुद्धा या गोष्टी तेवढ्या कमी वेळामध्ये जमून येत नाहीत. तर हा पण त्याच्या मागचा एक भाग आहे आणि त्याचाच गैरफायदा हा गुन्हेगारांना म्हणजे ते घेतात आणि ते त्यांचं आयुष्य तसं बऱ्यापैकी मजेने बाहेर जगत असतात. आणि म्हणून लोकांमध्ये ही तीव्र असंतोषाची भावना आहे की ह्यांना कधी शिक्षा मिळणार किंवा कधी ह्यांच्यावरती कठोर कारवाई ही केली जाईल. पण त्याच्या मागे ह्या पण सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला विचारात घेतल्या पाहिजेत. आणि आजही ना महिलांना बाहेर रात्री एकटं पडायचं असेल तर सेफ वाटत नाही, राईट? सो त्यासाठी काय बदल घडायला हवा? म्हणजे इज इट काय म्हणू माइंडसेट चेंज करायला हवा की इज इट जस्ट बिकॉज ऑफ अनसेफ एन्व्हायरमेंट? तसं तर मला वाटतं महाराष्ट्रामध्ये देशात सगळीकडे जर महिलांसाठी त्या मानाने सुरक्षित वातावरण असेल तर मला वाटतं अभिमानाने हे आपण सांगितलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये तसं महिलांसाठी खूप सुरक्षित वातावरण आहे. पण तरीही तुम्ही जर विचारत आहात की काय आपण म्हणजे काळजी घेतली पाहिजे, तर सगळ्यात महत्त्वाचं आपण असं म्हणतो की ज्या वेळेला आपण रात्री अपरात्री बाहेर जाणार आहोत त्यावेळेला पहिल्यांदा मुलींनी आपल्या घरच्यांना कळवलं पाहिजे की आपण कुठे जाणार आहोत. नेमका तो ॲड्रेस, जिथे जाणार आहोत तिथला फोन नंबर आपण घरच्यांना शेअर केला पाहिजे. जर तुम्ही ओला उबेरनी वगैरे अशा काही सार्वजनिक वाहनांनी प्रवास करत असाल किंवा तुम्ही एकट्याच कुठेतरी टॅक्सीमधून ऑटोमधून जात असाल तर तुमचं लाईव्ह लोकेशन जे आहे तर ते तुमच्या घरच्यांना तुम्ही शेअर केलं पाहिजे. तुमच्याकडे महिलांच्या हेल्पलाईन्स ज्या आहेत तर त्या नंबर्स तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह असले पाहिजेत. स्वतःच्या सेफ्टीसाठी आपण म्हणतो एखादा छोटासा चाकू बरोबर असावा किंवा मिरची पूड किंवा एखादा स्प्रे जो आहे तर तो जवळ तुम्ही ठेवला पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही अशा वाहनांमधून प्रवास करत असतात तेव्हा तुम्ही घरच्यांना फोन करून सांगितलं पाहिजे की बाबा मी अमुक अमुक असं ह्या वाहनाने चालली आहे, माझं लाईव्ह लोकेशन मी तुम्हाला शेअर केलेलं आहे. म्हणजे जेणेकरून तो जो ड्रायव्हर आहे त्यालाही लक्षात आलं पाहिजे की ह्यांनी आपलं लोकेशन जे आहे तर ते शेअर केलेलं आहे असं म्हणून. तर अशा पद्धतीनं आपण घरच्यांना अलर्ट जो आहे तर तो द्यायचा आहे. त्याच वेळेला त्या ड्रायव्हरला सुद्धा आपण जाणीव करून द्यायची आहे की मी कुठे चालली आहे, काय आहे माझी माहिती कोणाला तरी मी माझ्या जवळच्या व्यक्तीला जी आहे तर ती दिलेली आहे. तर ह्या प्रिकॉशन्स जे आहेत तर ते आपल्याला घ्याव्या लागतील. तुम्ही आता प्रॅक्टिकल टिप्स दिल्या की बाहेर जाताना महिला काय काय प्रिकॉशन्स घेऊ शकतात, पण तरीही रेपसारखे केसेस आजही होतातच आहे. आणि समाजात एक खूप कॉमन कमेंट असते की मुलींचं वागणं किंवा त्यांनी घातलेले कपडे ह्याच्यामुळे प्रवोक होऊन गुन्हेगार असले गुन्हे करतात. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? खूप म्हणजे अगदी विचार करायला लावणारा असा प्रश्न आहे. मी बऱ्याच ठिकाणी व्याख्यानांना वगैरे जाते त्यावेळेला मला एक पोलीस अधिकारी म्हणून हा प्रश्न अगदी आवर्जून विचारला जातो की का हो कितपत हे योग्य आहे की मुलींनी असे कपडे घालावेत किंवा रात्री इतक्याच वाजता बाहेर नंतर फिरणं हे किती योग्य आहे असं म्हणून. तर आपल्याकडे एक म्हण आहे की पचेल ते खावं आणि शोभेल ते ल्यावं. तर हा ज्याचा त्याचा वैयक्तिक चॉईस आहे की ज्याला जे छान वाटतं त्याने ते घालावं. तिथे आपण दुसऱ्यांनी काही इंटरफिअर करण्याचं कारण नाही. व्यक्तीने स्वतः तेवढं विचारांनी आणि आचारांनी समृद्ध असावं की आपण समाजासाठी जे योग्य आहे ते खावं प्यावं आणि ते घालावं, ज्याच्यामुळे आपण काही विचित्र वाटतोय किंवा दिसतोय अशी काही भावना होऊ नये. या उपर ज्याचा त्याचा हा चॉईसचा प्रश्न आहे. पण मग जेव्हा आपण हा कपड्यांच्या वरती हा विचार म्हणजे हा प्रश्न जेव्हा येतो तेव्हा एक पोलीस अधिकारी म्हणून आमच्या समोर अशाही केसेस येतात की अगदी 6 महिन्याची मुलगी आहे तिच्यावरती बलात्कार केलेला आहे, 80 वर्षाची आजी आहे तिच्यावरती सुद्धा बलात्कार केलेला आहे. मग तेव्हा हा प्रश्न पडतो की इथं कुठं वयाचा आणि कपड्यांचा प्रश्न निर्माण झाला. बरोबर आहे ना. 80 वर्षाची आजी तर काही प्रोव्होक करणार वागणार नाही किंवा ती कपडे घालणार नाही
किंवा 6 महिन्यांची मुलगी आहे, तिला तर अजून आयुष्याचा अर्थच कळालेला नाहीये, तिनं जीवनामध्ये नुकताच प्रवेश केलेला आहे. तर अशा मुलींच्याकडनं आपण त्या केसेसच्या बाबतीमध्ये आपण असं म्हणू शकत नाही की त्यांच्या कपड्यांमुळं समोरचा माणूस हा प्रोव्होक झाला आणि म्हणून त्यांनी हा बलात्कार केला. तर इथं मला असं वाटतं महत्वाचा कन्सर्न जो आहे तर त्या बुद्धीचा, त्या विकृतीचा आहे. तर त्याच्या मनामध्ये ही विकृती आहे, ज्या व्यक्तीच्या मनामध्ये ही विकृती जागृत होते त्यावेळेला तो राक्षसी वृत्तीनं झपाटलेला असतो. त्यामुळे त्याला समोरची ही 6 महिन्याची मुलगी आहे का 80 वर्षाची म्हातारी आजी आहे का अगदी 20-22 वर्षाची तरुणी आहे हे सुद्धा त्याला कळत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की ही विकृती जर बदलायची असेल तर प्रत्येक स्त्रीचं हे कर्तव्य आहे, तिच्या आयुष्यामध्ये येणारा प्रत्येक पुरुष, मग तो नवरा असेल, भाऊ असेल, मुलगा असेल, मित्र असेल, तर त्या स्त्रीनं त्या पुरुषाला हे शिकवलं पाहिजे की तुझ्या आयुष्यामध्ये जी काही येणारी स्त्री आहे तर त्या स्त्रीचा तू सन्मानच केला पाहिजे, तिच्याशी तू आदरपूर्वकच वागलं पाहिजे. जेव्हा ही स्त्री तिच्या आयुष्यात येणाऱ्या पुरुषाला हे सगळं शिकवेल आणि अशाच पुरुषाशी नातं ठेवेल तेव्हा समाजामध्ये असे हे बलात्कारासारखे किंवा महिलांच्या अत्याचारासारखे जे गुन्हे आहेत तर ते घडणार नाहीत. सो वन ऑफ दी मेजर कन्सर्न्स आजकालच्या समाजात इज सायबर क्राईम. डिजिटल हॅरॅसमेंट एकदम ड्रास्टिकली वाढलेलं आहे. रिव्हेंज पॉर्न आणि डीप फेक व्हिडिओज बरंच काही इंटरनेटवर सुरू असतं. तर तुम्ही असे कुठले केसेस हँडल केले आहेत का? मी असं स्वतः असं म्हणून म्हणजे अगदी सायबर रिलेटेड असं म्हणून नाही, पण पोलीस स्टेशनला असं अनेक तक्रारी येतात की अशी छळवणूक होते आहे आणि त्यातून मग आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो. जर सायबरशी रिलेटेड काही गुन्हा घडलेला असेल तर आम्ही तिकडे ते वर्ग करतो. आता याच्या मागचं मूळ कारण असं आहे की बघा तुम्ही पूर्वीच्या म्हणजे प्रेमामध्ये त्यागाची भावना ही खूप महत्वाची होती. म्हणजे तेव्हा म्हणजे तो प्रियकर जो आहे तो प्रेयसीला म्हणायचा की तू जिथं खुश असशील तिथं मी खुश आहे. तर ही त्यागाची भावना होती. पण मला वाटतं आपण एक मूवीचं असं एक रफली जर आपण वर्गीकरण केलं तर डर पिक्चर जो आहे त्या डर पिक्चर नंतर समाजामधलं एक वातावरण थोडं हळूहळू बदलत गेलेलं आहे. म्हणजे काय तर डरमध्ये पहिल्यांदा मला वाटतं कुठेतरी तरुणांच्या मनामध्ये ही संकल्पना वाढीला लागली की जर ती माझी प्रेयसी माझी होत नसेल तर मी तिला कोणाचीच होऊ देणार नाही. ही भावना जी आहे तर ती डर पिक्चर पासून थोडीशी जास्त म्हणजे ती वाढीला लागली. कारण पिक्चर्सचं अनुकरण तरुण हे सगळ्यात जास्त करत असतात. आणि त्यानंतर मग ही जी रिव्हेंज घेण्याची जी भावना आहे किंवा मला नाही मिळाली तर मी तुला दुसऱ्याला कोणालाही मिळू देणार नाही, तर त्यासाठी म्हणून तरुण वर्ग जो आहे तर तो एकदम झपाटल्यासारखा हा त्या मार्गाने हा काम करत असतो. फॉर एक्झाम्पल आता बरेचसे तरुण जे आहेत ते IT सेक्टर्समध्ये आहेत किंवा जरी तुम्ही शिकलेले नसाल तरी प्रत्येकाच्या हातामध्ये स्मार्टफोन हा आजकाल आलेला आहे. आणि हा स्मार्टफोन जेवढा तुम्हाला अभ्यासासाठी उपयुक्त आहे तेवढाच तुम्हाला समाजविकाधक गोष्टींची सुद्धा माहिती त्या स्मार्टफोनवरती फायदे पण आहेत आणि तोटे पण आहेत. अगदी बरोबर. तर मग जेव्हा म्हणजे ती माझी जी मैत्रीण आहे, अजून एक संकल्पना अगदी खूप प्रख्यात आहे आजकालच्या या यंग जनरेशनमध्ये की ब्रेकअप. म्हणजे काल मित्र झाला, त्याच्याशी मैत्री झाली, लगेचच इन्स्टंट प्रेम झालं आणि लगेच इन्स्टंट ब्रेकअप झालं. सगळं इन्स्टंट आहे, सगळंच इन्स्टंट आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कमिटमेंट नावाची भावना ही कुठेच नाहीये. तर मग अशा वेळेला त्याला तो राग असतो किंवा तिलाही तो राग असतो. कधीतरी तिचा प्रियकर पण दुसऱ्या कोणाशी तरी अटॅच होतो किंवा नवरा असेल किंवा आणखी लिव्हिंग पार्टनर असेल. तर अशा वेळेला या रिव्हेंजच्या भावनेतून काय केलं जातं, त्यांचे जे काही ईमेल ID आहेत किंवा त्यांचे फेसबुकचे प्रोफाईल आहेत तर ते फेक ID क्रिएट केली जाते. त्याच्यावरती त्यांचे फोटो मॉर्फ केले जातात आणि ते वेगवेगळ्या अश्लील वेबसाईट्सवरती टाकले जातात किंवा त्याच्यावरती त्यांचा नंबर मेन्शन केला जातो त्या मुलीच्या किंवा तिच्या घरच्यांचा. आणि मग ते कॉल्स त्यांना जे घाणेरडे कॉल्स येत राहतात. आम्ही असे अनेक हे बघितलेले आहेत की मुलींची ठरलेली लग्न मोडली या गोष्टींमुळे. कारण पोर्न साईट्सवरती तिचे व्हिडिओ व्हायरल झाले किंवा त्या फेसबुकवरनं तिचे जे काही प्रोफाईल आहे तर ते व्हायरल झालेलं आहे. तर अशा रीतीने त्या मुलीला आयुष्यातनं उद्ध्वस्त करण्याचा प्रकार जो आहे तर तो केला जातो. तर याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं मुलींनी म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये सार्वजनिक होणं हे टाळलं पाहिजे. म्हणजे ऍज अ पोलीस ऑफिसर म्हणून आम्ही असं सांगतो, आजकाल मुलींनाच काय अगदी ज्या गृहिणी असतात त्यांना सुद्धा सवय असते की
सतत आपल्याला सोशल मीडियावरती अपडेट राहायचं आहे, पूर्ण लाईफच इन्स्टावर. अगदी. तर आम्ही म्हणजे तुमच्या माध्यमातून मी हे सगळ्यांना सांगू इच्छिते की तुम्ही तुमच्या म्हणून स्वतःच्या काही खाजगी गोष्टी आहेत तर त्या खाजगीच ठेवल्या पाहिजेत. सर्वच प्रसंगी त्या म्हणजे सार्वजनिक केल्या पाहिजेत अशी काही गरज नाही. तुम्ही कुठेही जाता तेव्हा मोस्टली म्हणजे फेसबुकवरती वगैरे जे आहेत तर तुम्ही तुमचे स्वतःचे अगदी खाजगी फोटो जे आहेत तर ते तुम्ही त्याच्यावरती टाकता. सिंगल फोटो जे आहेत ते तुम्ही त्याच्यावरती टाकता किंवा स्टेटसमध्ये वे टू बेंगलोर, वे टू अमुक, वे टू तिकडं, म्हणजे ते समोरच्याला लक्षात येतं गुन्हेगाराला की आता आज हे घरात नाहीयेत किंवा ते इकडे चाललेले आहेत. असे स्टेटस बघून अनेक दरोडेखोरांनी दरोडे टाकलेले सुद्धा घटना ज्या आहेत तर त्या घडलेल्या आहेत की त्यांना लक्षात आलेले की आज हे लोक घरामध्ये नाहीयेत. तर अशा प्रकारे थोडंसं कुठेतरी आपल्यावरती आपण बंधन घालून घेतलं पाहिजे की सोशल मीडियावरती आपण किती ओपन अप व्हायचं आहे, किती व्यक्त व्हायचं आहे. तर काही खाजगी क्षण हे नक्कीच तुमचे खाजगीच असले पाहिजेत. सोशल मीडिया तुमच्या बिझनेस प्लॅटफॉर्मसाठी अतिशय चांगला आहे. तुम्ही काही समाजोपयोगी काही कार्यक्रम करता तर त्याच्या पब्लिसिटी सोशल मीडिया नक्की चांगला आहे. असे काही प्रोजेक्ट आहेत की जे समाजामधल्या अगदी खालच्या स्तरासाठी म्हणून उपयोगी आहेत, ते लोकांना कळावेत म्हणून सोशल मीडियाचा वापर तुम्ही केला पाहिजे. तर या सर्व गोष्टी लक्षात ठेवून त्या सोशल मीडियावरती आपण थोडासा चेक जो आहे तर तो ठेवला पाहिजे. अन्यथा मुलींचे आयुष्य ही अशी उद्ध्वस्त जे धावतात ती आम्ही या केसेसच्या माध्यमातून पाहिलेली आहेत. आणि आजकाल अगदी लहान लहान मुली म्हणजे टीनेजर्स त्यांचेही प्रोफाईल्स असतात इन्स्टावरती आणि अजून काय ते स्नॅपचॅट वगैरे असं सगळं. सो त्यासाठी तुम्ही पेरेंट्सला काय ॲडवाईस कराल की हाऊ टू कीप देम प्रोटेक्टेड? येस, खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. कारण बालगुन्हेगारी खूप वाढलेली आहे. त्याचं कारण हे आहे जे मी मगाशी आपण जी सुरुवात केली तेव्हाच सांगितली की आई वडील दोघंही वर्किंग आहेत आणि आईला कुठेतरी ही गिल्ट असते की मी माझ्या मुलांना वेळ देऊ शकत नाही आणि म्हणून मग ती काय करते की वेळेच्या आधी त्यांना जे गरजेचे नाही त्याही गोष्टी ती प्रोव्हाइड करते. आणि त्यात आपण अजून एक म्हणजे महत्वाचं की मुलांशी आपण आता घरी नसताना किंवा जवळ नसताना कनेक्ट राहिलं पाहिजे म्हणून एक अत्यंत महत्वाचं साधन आणि म्हणजे नाविलाज म्हणून आपण मुलांच्या हातामध्ये मोबाईल देतो. किंवा आजकाल म्हणजे कोविड नंतर आपण बऱ्याचशा शाळा ऑनलाईन झालेल्या बघितल्या, मग त्याही वेळेला नाविलाजाने आपल्याला मुलांना मोबाईल जे आहेत तर ते प्रोव्हाइड करायला लागले की अभ्यासासाठी म्हणून आपण किंवा त्यांच्या सुरक्षिततेसाठी म्हणून आपण मोबाईल दिले. पण पालकांनी हे नक्की मुलांवरती लक्ष ठेवलं पाहिजे की आपली मुलं कुठल्या वेबसाईट्सला व्हिजिट करता आहेत, त्या वेबसाईटवरती ऑनलाईन ते काय चेक करत आहेत आणि त्याचे काय प्रोज अँड कॉन्स आहेत, त्याच्यातून काय घटना घडू शकतात, हे आईवडिलांनी मुलांना विश्वासात घेऊन गप्पांच्या माध्यमातून त्यांना हे सांगितलं पाहिजे की भले तुम्ही स्वतःहून जाणार नाही पण स्क्रोल करता करता अशा अनेक वेबसाईट आहेत, असे अनेक सीन आहेत ते तुमच्या समोर येतील, पण त्याला तुम्ही क्लिक करू नका. जर क्लिक केलं तर त्याचे काय वाईट परिणाम होतील, तुम्हाला काय त्रास होईल, हे आईवडिलांनी अगदी मुलांना विश्वासात घेऊन हे त्यांना सांगितलं पाहिजे. आणि ते जे वेबसाईट चेक करतात तर त्याची हिस्ट्री तुम्ही म्हणजे वारंवार तुम्ही ती चेक केली पाहिजे की नकळत का होईना किंवा जाणीवपूर्वक का होईना आपली मुलं कुठल्या वेबसाईटला व्हिजिट करत आहेत. तर हे मुलांचं आणि पालकांचं जेव्हा हे मैत्रीपूर्ण संवादाचं नातं असेल तेव्हाच हे सगळं शक्य होणार आहे. अदरवाईज मुलांना असं वाटेल की माझे आई वडील माझ्यावरती चेक ठेवतायत आणि सतत ते मला चेक करतात, माझा व्हॉट्सअप मेसेज चेक करतात, तर ही भावना चुकून सुद्धा त्यांच्या मनामध्ये येता कामा नये. कारण जर आलीच तर तुम्हाला माहितीये मुलं आपल्यापेक्षा जास्त फॉरवर्ड आहेत याच्यामध्ये, ते मेसेजेस डिलीट करतील किंवा त्या वेबसाईटची हिस्ट्री डिलीट करतील. तर असं वाटू न देता की आम्ही तुम्हाला तुमच्यावरती चेक ठेवतो आहोत असं न वाटू देता सहजपणे तुम्ही त्यांचा मोबाईल हाताळणं, बघणं आणि त्याच्यामध्ये त्यांना अवेअर करणं, ह्या गोष्टी पालकांकडनं होणं खूप गरजेचं आहे. सो आजकाल सायबर फ्रॉडचं पण प्रमाण वाढतं आहे आणि तर त्याच्यासाठी कशी कंप्लेंट करू शकतो किंवा त्याच्यासाठी काय ॲक्शन्स घेऊ शकतो आपण किंवा काय प्रूफ लागतात? एक खूप मजेशीर गोष्ट आहे. सायबर फ्रॉडमध्ये ना आम्ही बघितलेलं आहे की बहुतांशी जे विक्टिम्स आहेत, अफेक्टेड लोक आहेत ना, ते सुशिक्षित आहेत. म्हणजे ही खूप हास्यास्पद आणि विचार करायला लावणारी गोष्ट आहे की शिकलेली लोक जे आहेत तर ते सायबर फ्रॉडमध्ये जास्तीत जास्त फसतात, ना की अडाणी लोक किंवा निरक्षर लोक. ह्याचं कारण असं आहे की निरक्षर लोक जे आहेत ती सतत स्मार्टफोनचा वापर करत नाहीत किंवा एखादी गोष्ट त्यांना ऑनलाईन ट्रान्झॅक्शन वगैरे करायला जमत नाहीत, त्यामुळे ते सरळ आपल्या बँकेत जातील किंवा आणखी काही जी साधनं आहेत त्याचा वापर करतील. परंतु ही जी आत्ताची तरुणाई आहे
तर त्यांना प्रत्येक गोष्ट ऑनलाईन करायची ही सवय आहे आणि त्यामुळे जास्तीत जास्त स्मार्टफोन किंवा लॅपटॉप्स ह्याच्या माध्यमातून ते ही खरेदी विक्री म्हणा किंवा नोकरीचे जॉब ऍप्लिकेशन रिझ्युमे वगैरे जे आहेत तर ते ऑनलाईन सबमिट करत असतात. आणि याच्यामुळे म्हणजे बऱ्याच वेळेला तुम्ही ऐकलं असेल की लॉटरीचे नायजेरियन फ्रॉड होतात किंवा नोकरी लावतो असं आमिष म्हणून दाखवलं जातं आणि त्यातनं फ्रॉड होतात किंवा तुम्हाला फॉरेनमधनं एखादं गिफ्ट आलेलं आहे आणि ते गिफ्ट तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्हाला इतके रुपये भरावे लागतील, त्याचं टॅक्स भरावा लागेल आणि मग ते गिफ्ट तुम्हाला मिळणार आहे. तर अशा पद्धतीचे हे सायबर फ्रॉड जे आहेत तर ते म्हणजे होत असतात. तर माणूस म्हणजे एवढं लक्षात ठेवलं पाहिजे कुठलीही गोष्ट इझी मिळत नाही. आणि आजकालचा जमाना असा आहे ना की तुम्हाला इझी पाहिजे असते प्रत्येक गोष्ट की अरे हा म्हणजे मला ना 1 लाखाचं गिफ्ट आलं आहे तर मला 5,000 मिळालं की 1 लाखाचं गिफ्ट हे मिळणार आहे. तर त्यावेळेला तरुणाई किंवा काही म्हणजे अगदी मिडल एज मधले लोक सुद्धा आहेत किंवा काही वयस्कर बायका सुद्धा आहेत आम्ही बघितलेल्या आहेत की त्या सायबर फ्रॉडमध्ये फसल्या की तुम्हाला एक गिफ्ट आलेलं आहे किंवा लॉटरी लागलेली आहे असं म्हणून त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचा OTP सांगितलेला आहे किंवा त्यांचे ATM कार्ड जे आहे ते डेबिट कार्डचे त्यांचे नंबर्स जे आहेत तर ते सांगितलेले आहेत आणि अशा प्रकारचा फ्रॉड जो आहे तर तो होत आहे. आता माझ्या ह्याच्यातली एक अगदी माइलस्टोन केस मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छिते. 3 नायजेरियन जे आहेत तर ते मी रेड हँड पकडलेले आहेत. Naukri.com वरती एका डॉक्टरांनी ऍप्लिकेशन दिलं होतं अब्रॉड नोकरीसाठी म्हणून आणि त्याच ऍप्लिकेशनचा आधार घेत या सायबर फ्रॉडुलंट जे होते तर त्यांनी त्या डॉक्टरांना अगदी म्हणजे तिकडचं रेसिडेन्शियल परमिट आणि विजाचे हे सगळे म्हणजे फॉर्मॅलिटी केली आणि अगदी हुबेहूब तिकडच्या देशाचे डॉक्युमेंट्स जे आहेत तर ते तसे दिसतील असे हुबेहूब डॉक्युमेंट्स त्या डॉक्टरांना पाठवले आणि प्रत्येक टप्प्यावरती त्या डॉक्टरकडनं ते पैसे मागत गेले. 1,89,000 रुपये असे त्यांनी थोडे थोडे डॉक्टरांनी भरलेले आहेत. दरवेळेला ते तुम्हाला वेगळा अकाउंट नंबर देतात आणि दरवेळेला तुम्हाला त्याचे पैसे भरल्याची पावती जेव्हा तुम्ही स्कॅन करून त्यांना पाठवता मेल करता इमिजिएटली लगेचच ते पैसे विड्रॉ केले जातात आणि या माध्यमातून ते फसवणूक केली जाते. त्याच्यानंतर त्या डॉक्टरांना कुठेतरी लक्षात आलं की आपण सतत पैसे भरतो आहोत तर मग कुठेतरी शंका आली आणि मग ते आमच्याकडे अप्रोच झाले. त्यावेळेला ट्रॅप लावून आम्ही 3 नायजेरियन्सला जे आहेत तर ते रेड हँड पकडलेलं आहे. आता खेदाची बाब ह्याच्यामध्ये अशी आहे नायजेरियन्स हे परदेशी आहेत. जोपर्यंत आपल्या देशातला माणूस त्यांना मदत करणार नाही तोपर्यंत अशा प्रकारचे फ्रॉड जे आहेत तर ते होऊ शकत नाही. तर कुठेतरी आपल्याला म्हणजे मला असं जाणवतं की आपण आपल्या देशाची गद्दारी करत आहोत काही 100 रुपयांसाठी असं म्हणून. म्हणजे फेक आय कार्ड बनवणारे, फेक आधार कार्ड बनवणारे, फेक राशन कार्ड बनवणारे हे जे लोक आहेत ते आपले लोक आहेत ना, ही भारतीय लोक आहेत आणि काही 100 रुपयांसाठी म्हणून तुम्ही फेक हे डॉक्युमेंट्स बनवून देता त्याचाच आधार घेऊन ते लोक आपल्याच देशातल्या लोकांची फसवणूक जी आहे तर ते करत असतात. आता म्हणजे मुंबईमध्ये असा काही भाग आहे जिथे नायजेरियन्स लोक मोठ्या प्रमाणामध्ये ते राहतात ते भारतीयांच्या घरामध्ये भाड्याने राहतात. तर पोलीस अनेक वेळेला आवाहन करतात की तुमच्याकडे जो कोणी भाडेकरू आलेला आहे त्याचे डिटेल्स तुम्हाला पोलीस स्टेशनला द्यायचे आहेत. तर अशा वेळेला हे लोक काय करतात की पैशांच्या मोहापायी म्हणजे भारतीय माणूस 5,000 रुपये भाडं देणार असेल तर हा आपल्याला 15,000 रुपये भाडं देतो. त्या 10,000 रुपयाच्या मोहापायी त्याची माहिती द्यायची नाही, आपले स्वतःचे बँक अकाउंट त्यांना वापरायला देतात आणि त्याच्याच वरती हे लोक बाहेरून पैसा मागवून घेतात आणि फ्रॉड करतात. असं तर कुठेतरी आपण पण आपल्या देशाप्रतीचं प्रेम किंवा आपली जबाबदारी आपले कर्तव्य हे सुद्धा आपण लक्षात घेतली पाहिजेत. आपण जर आपल्या देशाप्रती जर सजग असू तर मला नाही वाटत की बाहेर येऊन लोक असं फ्रॉड करायला दजावतील. असं बिईंग अ ट्रेन्ड ऑफिसर तुम्ही हे कुठलाही गुन्हा झाल्यावरती तुम्ही हे कसं ओळखता की तो गुन्हेगार खरं बोलतोय का खोटं बोलतोय? म्हणजे बॉडी लँग्वेज वरून ह्या इमोशन्स डिकोड करता येतात का? खूप 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 वेळेला असं होतं की म्हणजे आमच्याकडे चेन ऑफ एव्हिडन्समध्ये पहिला जो एव्हिडन्स आहे तो सुद्धा आमच्याकडे कधी कधी नसतो. पण एक बॉडी लँग्वेज जी आहे त्या बॉडी लँग्वेज म्हणजे प्रत्येक पोलीस ऑफिसर म्हणजे मी म्हणूनच असं नाही पण प्रत्येक पोलीस ऑफिसरला हे ट्रेनिंगमधनं त्याच्या दिवसभरामध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस त्यातले गुन्हेगार हे बघून बघून त्याची एक नजर तयार झालेली असते. आता तुम्ही बऱ्याच वेळेला बघितलं असेल आमचे जे ट्रॅफिक पोलीस असतात ते अशा लोकांना पकडतात की ज्यांच्याकडे लायसन्स नाहीये. म्हणजे ते काही स्कॅनिंग करत नाहीत ना पण त्यांची ती नजर असते की कोणाकडे नसणार आहे म्हणजे लायसन्स त्यांना ते बरोबर साईडला घेतात आणि खरंच त्या व्यक्तीकडे ते लायसन्स नसतं. तर ही ओव्हरऑल म्हणजे आमच्या ह्या अनुभवातनं आलेली नजर आहे आणि त्यातनं आम्हाला लक्षात येते की पोलीस स्टेशनमध्ये येणारे लोक त्यातले खरे तक्रारदार किती आहेत, खोटी तक्रार घेऊन आलेले किती आहेत आणि
त्याच्या बॉडी लँग्वेजवरनं, त्याच्या बोलण्याच्या पद्धतीवरून, त्याचं म्हणजे तो अगदीच जास्त एक्सप्रेस होतो आहे का खरेखरच त्याच्या त्या भावना आहेत आणि म्हणून तो रडतो आहे हे सुद्धा आम्हाला कळतं. आणि त्याचा आम्हाला खूप केसेसमध्ये म्हणजे गुन्हा सोडवण्यासाठी म्हणून किंवा तपास करण्यासाठी म्हणून मदत होते. माझ्याकडे एक मर्डरचा तपास होता, भिवंडीमधली केस आहे. तर म्हणजे हे बॉडी लँग्वेजचा विषय निघाला म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छिते. एका बाईचा मर्डर झालेला होता. तिचा नवरा आणि त्या जी बाई म्हणजे जिचा मर्डर झालेला आहे तिच्या बहिणीचा नवरा. तर ह्याच्यातला तिच्या बहिणीचा नवरा जो आहे तो आमच्या सतत संपर्कामध्ये होता. आणि न जाणे कुठं असं मला सारखं वाटायचं की ह्याची बॉडी लँग्वेज काहीतरी संशयास्पद आहे, ह्याचं वागणं संशयास्पद आहे. पण त्याच्या विरुद्ध सुरुवातीला काहीच पुरावे जे आहेत तर ते मिळालेले नव्हते. म्हणजे तो स्वतःच तुमच्या संपर्कात होता स्वतःच, म्हणजे की म्हणजे माझ्या मेहुणीचा मर्डर झालेला आहे तर तपास झाला का, आरोपी मिळाला का, किंवा तिच्या नवऱ्याबरोबर पोलीस स्टेशनला येणं, काही आमच्या ज्या फॉर्मॅलिटीज आहेत तर त्या करण्यासाठी असं म्हणून. तर डे 1 पासून त्याची बॉडी लँग्वेज जी आहे तर ती खूप संशयास्पद अशी वाटत होती. पण त्याच्याबरोबर असं डायरेक्ट एव्हिडन्स असे काही मिळालेले नव्हते. पण जेव्हा त्या अँगलनी आम्ही तपास करत गेलो तर खरोखरच त्या मर्डरचा तोच गुन्हेगार होता आणि त्यानेच त्या म्हणजे हिचा मर्डर जो आहे तर तो केलेला होता. अशा इंटरेस्टिंग केसेस असतात बऱ्याच वेळेला. म्हणजे त्या बॉडी लँग्वेजवरनच आम्हाला कुठेतरी ती हिंट मिळते आणि मग त्याच्यात आम्ही त्या दृष्टीने, कारण पोलिसांचा तपास हा सगळ्या अँगलनी केला जातो. म्हणजे एकच शक्यता गृहीत धरून केली जात नाही. तर असे सगळ्या शक्यता आम्ही चेक करत असतो. त्यातनं जेव्हा एखाद्यावरती संशय आम्हाला जास्त वाटतो ती बाजू आम्ही पहिल्यांदा तपासतो. तर त्यामुळे म्हणजे त्या बॉडी लँग्वेजच्या ह्याच्यावरून तो आरोपी जो आहे तर तो आम्ही पकडला होता. आणि म्हणजे ती खरंच चॅलेंजिंग केस होती की कुठलाही पुरावा नसताना केवळ व्यक्तीवरती संशय वाटला म्हणून आम्ही त्याचे डिटेल्स घेत गेलो तर तो ऍट दी एंड तो त्याच्यामधला गुन्हेगार. बऱ्याच वेळा लोकांना वाटत असेल की त्यांनी खूप स्मार्ट प्लॅनिंग केलं आहे. अगदी बरोबर. तसा गुन्हेगार तसा हुशारच असतो, कारण तो सगळ्या प्रिकॉशन्स घेतो की आपण सापडणार नाही या गोष्टीचा. तर म्हणजे पण तरी सुद्धा तो म्हणजे त्याही पुढे जाऊन पुढे 2 पावलं पोलीस जे आहेत तर ते तपास करत असतात. त्यामुळे गुन्हेगार हे पकडले जातातच ऑब्व्हियसली. म्हणजे कधी कधी फार तर म्हणजे उशीर होतो पण पकडला जातो हे तर अगदी नक्की आहे. एक महिला पोलीस अधिकारी म्हणून तुम्हाला तुमच्या डेली रुटीनमध्ये किंवा डेली वर्कमध्ये कुठले कुठले चॅलेंजेस फेस करावे लागतात? सुरुवातीला तर आमच्या खात्यामध्ये महिला आणि पुरुष असं काहीच नाहीये. पोलीस ऑफिसर इज पोलीस ऑफिसर. मग महिलांनाही तीच वागणूक आहे आणि जेंट्सनाही तीच वागणूक आहे. त्यामुळे आम्हाला काही एक्स्ट्रा वेगळे बेनिफिट्स मिळतात अशातला भाग नाही, किंवा आम्ही त्याचा गैरफायदा घ्यावा आणि कामचुकारपणा करावा असातलाही काही भाग नाही. ट्रेनिंग आम्हाला दोघांनाही सेम दिलं जातं. हां, पण महिला म्हणून जेव्हा आपण काही गुन्हे तपासत असतो किंवा डेली आमच्याकडे जे काही गुन्हे दाखल होतात त्याच्यामध्ये अशा ज्या काही घटना आहेत, महिलांच्या संदर्भातल्या ज्या काही अत्याचाराच्या घटना आहेत, तर त्या बघितल्यानंतर नकळतपणे महिला म्हणून कुठेतरी आम्हीही त्या गुन्ह्यांमध्ये इन्व्हॉल्व्ह होतो. मानसिक त्रास त्या गोष्टींचा खूप होतो आणि असं वाटायला लागतं की कुठल्या नात्यांवरती नेमका विश्वास ठेवला पाहिजे. जेव्हा म्हणजे वडिलांकडून मुलीवरती बलात्कार केला जातो किंवा अगदी म्हणजे आई वडिलांनीच मुलीला नेऊन विकलं, अशा प्रकारच्या जेव्हा काही घटना घडतात किंवा असे गुन्हे येतात तर त्यावेळेला मन अगदी म्हणजे उद्विग्न होऊन जातं की अरे नेमकं म्हणजे काय केलं पाहिजे किंवा कुठल्या नात्यांकडे अगदी मनमोकळेपणे बघितलं पाहिजे किंवा संशयाच्या भूमिकेतून बघितलं पाहिजे. तर हे मानसिक द्वंद्व एक महिला म्हणून त्यावेळेला अगदी मनामध्ये सुरूच होतं. तोच टेम्पो घेऊन जर घरी आलो, तोच विचारांचा पगडा घेऊन जर घरी आलो तर खूप अवघड आहे. कारण एक पोलीस अधिकारी असण्याबरोबर मी एक आई पण आहे, एक पत्नी पण आहे. त्यामुळे मला घरची भूमिका ही वेगळी आहे. तर मला माझ्या पोलीस स्टेशनच्या ह्या विचारांमधनं मला तिथंच कट ऑफ होऊन स्वतःला बाहेर काढावं लागतं आणि मग घरी यावं लागतं आणि मग घरच्या मला भूमिकेमध्ये शिरावं लागतं. जर मी तो पोलीस स्टेशनचाच विचारांचा पगडा घरी घेऊन आले तर मग मात्र माझं घर चालवणं मला फार मुश्किल होणार आहे. माझ्या वागण्या बोलण्यामध्ये, माझ्या भाषेमध्ये, माझ्या बॉडी लँग्वेजमध्ये सुद्धा कदाचित त्या गोष्टी रिफ्लेक्ट होऊ शकतात, ज्यामुळे अनेक फॅमिली क्लॅशेस, अनेक फॅमिली प्रॉब्लेम्स जे आहेत तर ते निर्माण होऊ शकतात. म्हणून ही खूप काळजी घ्यावी लागते की पोलीस स्टेशनचं वातावरण पोलीस स्टेशनपर्यंतच मर्यादित ठेवणं आणि घरी एक आई म्हणून किंवा एक पत्नी म्हणून एक वेगळं आपलं वातावरण किंवा एक वर्तणूक असणं हे खरंच खूप चॅलेंजिंग आहे. एक फन क्वेश्चन विचारते. सिन्स तुम्ही पोलीस ऑफिसर आहात, सासरच्यांना धाक आहे की नाही?
तसं ते म्हणजे व्यक्ती परत्वे डिपेंड आहे. मी म्हटलं नाही का, म्हणजे मी स्वतः ही गोष्ट कटाक्षाने खूप पाळते की मी पोलीस स्टेशनच्या बाहेर किंवा माझ्या प्रोफेशनच्या बाहेर पोलीस दिसणार नाही किंवा बॉडी लँग्वेजनी असणार नाही, ही काळजी मी जास्त घेते. कारण कसं आहे, प्रत्येक नात्यांमध्ये एक ती गरिमा असली पाहिजे, तो एक आदर आणि सन्मान असला पाहिजे. जर माझ्या घरी पण मी पोलीस अधिकाऱ्यासारखीच वागायला लागले तर नात्यांमध्ये प्रेम आणि विश्वास तो राहणार नाही. त्यामुळे सासू सासऱ्यांना पण माझ्याबद्दल तो विश्वास किंवा तो आदर राहणार नाही. त्यामुळं मी घरी म्हणजे कधीच असं पोलीस अधिकाऱ्यासारखी राहत नाही. किंबहुना माझं सासर अगदी खेड्यातलं आहे, तिथे गेल्यानंतर मी अगदी त्या कल्चरप्रमाणे वागते की लोकांना असं वाटलं नाही पाहिजे की मी म्हणजे कुठेतरी पोलीस अधिकारी असल्याचा एक म्हणजे माज म्हणूया थोडक्यात असं की तो दाखवते असं म्हणून. तर तसं माझ्या सासरच्यांना कधी वाटत नाही. खूप छान रिलेशन आहे आमच्या. सो बऱ्याच वेळा पोलिसांची सगळ्यांना भीती वाटत असते, पण तुम्ही बिईंग पोलीस ऑफिसर, तुम्हाला स्वतःला कधी भीती वाटते का? वाटलेली आहे खरं तर, कबूल करायला पाहिजे. नोकरीच्या अगदी सुरुवातीच्या कालावधीमध्ये जेव्हा म्हणजे अशा ॲक्सिडेंटच्या केसेस येतात किंवा बर्नच्या केसेस येतात, त्या करत असताना, त्याचे पंचनामे करत असताना खूप घाबरायला होतं. म्हणजे कितीही केलं तरी आपण माणूस आहोत, त्यातही पुन्हा स्त्री, संवेदनशील मनाची स्त्री. तर म्हणजे तेव्हा मला एक केस आठवते सुरुवातीची अगदी. 1 मेचा आमचा झेंडावंदनाचा कार्यक्रम चालू होता आणि त्यावेळेला खबर आली की एका महिलेने जाळून घेतलेलं आहे. तर मला त्या पंचनामा करण्यासाठी जावं लागलं आणि पहिल्यांदा माझ्या नोकरीची म्हणजे आयुष्यातलीच ती पहिली घटना होती की एखादी स्त्री अगदी अशी जसं आपण वांग भाजतो त्याप्रमाणे ती भाजलेली आहे आणि तिचा तो पंचनामा करणं. जोपर्यंत अंगावर वर्दी असते तेव्हा आपण ताठ मानेनी अगदी निडरपणे, कारण ते करणं भागच आहे. पोलीसच जर घाबरून राहिला तर म्हणजे समाजामध्ये खूपच ती विचित्र परिस्थिती निर्माण होईल. पण मनातून एक भीती तेव्हा निर्माण झाली होती आणि त्यानंतर मी खूप आजारी पण पडले. पण नंतर मग हळूहळू तो नोकरीचा भाग होत गेला आणि आपण म्हणतो ना म्हणजे की सवयीने ह्या सगळ्या गोष्टी होत राहतात. अनेक असे प्रसंग घडले, असे हँडल केले, लॉ अँड ऑर्डरच्या सिच्युएशन गंभीर हँडल केल्या. पण ही वर्दी जी आहे ना तीच खूप महत्वाची आहे. ती तुमच्यामध्ये धाक एक निर्माण करते, एक निडरपणा जो आहे तर तो निर्माण करते. तर हळूहळू हे सगळं म्हणजे निघून गेलं आणि एक सक्षम पोलीस जे आहे तर ती मी बनत गेली. शेवटचा प्रश्न, तुमच्या मते स्ट्रॉंग वुमन म्हणजे नक्की काय? खरं एका वाक्यात किंवा असं शब्दात सांगणं ह्याचं उत्तर फार अवघड आहे. पण स्त्री ही तशी अष्टावधानी असते. शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या स्त्री म्हणजे आपण म्हणजे सायकोलॉजिस्टच्या अँगलनी सुद्धा जर बघितलं तर ती पुरुषांपेक्षा 1000 पटीने ती सक्षम असते. फक्त तिला तिच्यामधली चेतना कुणीतरी जागृत करून दिली पाहिजे. नाही तर मग तिला जर सतत असं जाणवत राहिलं किंवा आपण घरच्यांनी तिला जाणीव करून देत राहिली की तू काय बाई आहेस, तुला काय करायचं आहे, तुला काय शक्य आहे, तुझ्याकडनं हे होणं अपेक्षितच नाहीये, तर त्यामुळे तिच्यामधली चेतना जी आहे ती फक्त दडपून ठेवली जाऊ शकते, पण ती आपण घालवू नाही शकत. मग प्रत्येक स्त्रीनं आपले हे स्वतःचं अस्तित्व हे स्वतःच आपण टिकवलं पाहिजे. म्हणजे दुसऱ्यानी कोणी मला सन्मान द्यावा आणि मगच मी काहीतरी बनेन किंवा मी माझ्यातल्या स्वतःला जागृत करेल अशी अपेक्षा आपण दुसऱ्याकडून न ठेवता प्रत्येक स्त्रीने आर्थिकदृष्ट्या पण तेवढं सक्षम असलं पाहिजे, विचारांनी पण तेवढं प्रगल्भ असलं पाहिजे. प्रत्येक स्त्रीने नॉट नेसेसरी बाहेर जाऊन नोकरी केल्यानंतरच ती स्वतःला सिद्ध करेल अशातली भूमिका, अशातला भाग नाही. तर घरी बसून गृहिणी असलेल्या सुद्धा अनेक जणी अनेक प्रकारचं करिअर जे आहेत तर ते करतात. समाजाला उपयोगी असलेल्या अनेक गोष्टी घरी राहून सुद्धा त्या करू शकतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समाजामध्ये एक आपण सुसंस्कारित पिढी घडवून म्हणजे बाहेर आणू शकतो, हे सुद्धा स्त्रीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं आहे. तर ज्या वेळेला स्त्री स्वतःला केंद्रबिंदू मानून ह्या सगळ्यांचा विचार करेल तेव्हाच ती स्त्री जी आहे तर ती सक्षम असणार आहे. आणि प्रत्येक स्त्री ही सक्षम असते, फक्त तिच्यातली चेतना जी आहे ती जागृत आहे किंवा नाही हाच भाग जो आहे तो तेवढा महत्त्वाचा आहे. तर मला वाटतं पुरुषांनी ती जागृत करण्यापेक्षा प्रत्येक स्त्रीने स्त्रीच्या मनातली चेतना जागृत करणं गरजेचं आहे. कारण आपल्याकडे म्हणच आहे की स्त्री ही स्त्रीची वैरी आहे. त्यामुळे ही स्त्री जेव्हा म्हणजे मैत्रीण असेल, आई असेल, बहीण असेल किंवा आणखी कोणी सहकारी असेल, तर जेव्हा आपण आपल्या या स्त्रीला प्रोत्साहित करू, तिला पुढे जाण्यासाठी म्हणून हातभार देऊ, एक मदतीचा मैत्रीचा हात देऊ, तेव्हा ती नक्की सक्षम बनणार आहे. थँक्यू सो मच उज्ज्वल. खरंच आजचा संवाद हा खूप आय ओपनिंग होता आणि तुम्ही केलेलं मार्गदर्शन नक्कीच महिलांसाठी आणि पालकांसाठी खूप उपयोगी पडेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पोलिसांकडे मदतीसाठी जाण्यात
कधीही संकोच करू नका. सपोर्ट, ॲक्शन, अवेअरनेस हाच सुरक्षिततेचा मार्ग आहे. सिस्टम मे नॉट बी परफेक्ट, बट हेल्प इज डेफिनेटली अवेलेबल. With that thought, Sassy Sakhi will sign out. Until next time, keep shining.